मॅडम, काय झालं अहो सर? दिलेल्या वेळेतले फक्त 5 मिनिट राहिलेत. आता खरंच तुमची ऑर्डर येईल असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही सर येईल. थांबा मी नाही बघून येते हा. नाही, तुम्हाला इथून जाता येणार नाही. ऑर्डर नाही आली तर नुकसान भरपाईसाठी तुम्हीच सही केली आहे ना? बरं ठीक आहे राजू, मी जाऊन बघून येते, तू थांब इथं. हां राजू, काय झालं? काय झालं? नाही, मला जावं लागतं. अहो पण झालं काय ते तरी सांगा. आता हिला कुणी सांगावं, सत्यानाश होऊन बसलाय सगळा. अहो अहो आगीचा हा निखारा पाठीराखा खंबीर आभाळांच्या छातीचा हो साऱ्यांचा हा धार अश्वस्वारी त्यांचा राज्यावरी थाट झेलून ऊन होतो सावली बहिणीची मदतीला उभारा ही सदा कैवारी र आमचा दादा. रांगडा दिसतो तरी मनातून हा गोड मनातून गोड राजमनाचा आमचा दादा जशी माय माऊली दादा सुपरस्टार आमचा दादा लाखाचा आगीचा हा निखारा हो पाठीराखा खंबीर सर तुम्ही म्हणला होतात ना ऑर्डर वेळेत पूर्ण झाली पाहिजे. ही घ्या ऑर्डर, डिलिव्हरी नीट चेक करून घ्या. अरे वा, छान. अखेर तुम्ही ऑर्डर वेळेत पोच केलीच. म्हणायला हवं तुम्हाला. नमस्कार साहेब. इथं समोर भजन चाललंय. इथं जेवढे बी लोक आलेत ना त्या सगळ्या शोधलं त्या बाईला, तर ती बाई काय सापडली नाही. एकेकाचा चेहरा बघितला समोर जा, पण काय सापडली नाही ती. आश्रमातून इथं यायचा रस्ता अवघ्या अर्धा तासाचा आहे. ती बाई जाऊन जाऊन जाईल कुठे? चला दुसरीकडे शोध तिला.
शत्रू काय त्रास वीस देत होता का तुला? तसं असेल तर अजिबात सहन करत बसायचं नाही. सरळ उठायचं आणि सूर्याकडे निघून जायचं. माझ्या पोराला चांगलीच ओळखते मी. राक्षस आहे त्या. काय बोलतेय सगळं तू? हे बघ, ह्यांच्याबद्दल मी काही चुकीचं ऐकून घेणार नाही. का लपताय तुम्ही माझ्यापासून? मी ना तुम्हाला घरी घेऊन जायला आले. याल ना माझ्यासोबत? तेजू, माझा ऐकून अजिबात माझ्या जवळ येऊ नका. लांब राहा माझ्यापासून. कुणात तुमचं का बोलत बसले? हे काय लावलंय तू? तेजू, हे बघ, जरा शांत डोक्याने घे. आत्तापर्यंत तेच करत आले ना. शांत डोक्यानेच घेत आले. मला सगळे सांगत होते, पण माझ्या डोळ्यावर तुमच्या चांगल्या वागण्याची पट्टी बांधून बसले होते ना मी. त्यातनं तुमचे कारण मी कधी दिसलेच नाहीत. पण आज मी स्वतःच्या डोळ्यांनी जे तुमचे रंग बघितले ना, त्यानंतर मला या घरात राहायची अजिबात इच्छा उरलेली नाहीये. कुठं जाणार आहेस तू? हा? त्याची काळजी तुम्ही नका करू. माझा दादा समर्थ आहे मला सांभाळण्यासाठी. माझा आई, डोक्यात राग घालून ह्या असा बावटपणा करू नकोस. लय मोठी चूक करतेस तू. कमाल आहे तुमची. मी जे करते ते तुम्हाला चुकीचं वाटतंय आणि स्वतःच्या अंगावरचे शिंतोडे नाही दिसत. चुका करत होते मी आत्तापर्यंत. आत्ता कुठे माझं डोकं भानावर आलंय. मी पण बघतो तू कशी जातेस. प्रयत्न करून बघा, पण आता तुमचे ते प्रयत्न यश येणार नाही. मी या घरात राहणार नाही म्हणजे नाही. तेजू, ए तेजू, तेजू ऐक ना. ऐक ना माझं. तुझ्या दादाकडे जाशील ना तर सगळं फिसकटून जाईल. हो का? मग याची काळजी आधीच करायची ना. हात सोडा माझा. हात सोडा माझा. मी इथे थांबणार नाहीये. तेजू, तेजू, ए तेजू, तेजू, तेजू. तू आणि इथं इथं काय करते? अहो, तुम्हाला शोधत मी इथपर्यंत पोहोचले. प्लीज चला ना घरी, प्लीज. पण मी का येऊ तुझ्या संग घरी? आई, कारण ते आपलं घर आहे. तुमचं घर आहे ते. सूर्याचं आहे. आपल्या पूर्ण कुटुंबाचं घर आहे ते. तुम्हाला नाही राहायचंय का कुटुंबाबरोबर? म्हणजे तुला? हो, तुम्ही सूर्याच्या आई आहात हे कळलंय मला. आई, अहो, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट केल्यानंतर तुम्ही कोणालाही काही न सांगता तिकडनं निघून गेलात. तुम्हाला किती आणि कुठे कुठे शोधलं हे माहिती आहे का तुम्हाला? आता बस. आता मी तुम्हाला घरी घेऊन जायला आले. प्लीज प्लीज आता घरी चला. मला तुमची आणि सूर्याची भेट घालून द्यायची. आणि आई, माझी खात्री आहे तुम्हाला बघून ना सूर्याला खूप जास्त आनंद होणार आहे. सो प्लीज प्लीज घरी चला. नाही, तुला वाटतं तसं नाही होणार पोरी. तुला माझ्याबद्दल प्रेम आहे, माझ्याबद्दल जिव्हाळा वाटतो. पण मी नाही येऊ शकत घरी. राजूताई,
कंपनी तुझ्यावर एवढी खुश झाली की लगेच सगळे पैसे देऊन टाकले. अगं भाग्या, राजू काय आता किरकोळ आहे का? ती एका मोठ्या बिझनेसची मालकी नाही मालकी. तुला कोण काय म्हणणार आहे? बरं चला, पार्टीला काय काय खायला पाहिजे सगळ्यांनी सांगा. चला दादाचा पार्टीचा मूड झाला आहे. आता सगळ्यांनी वेळ घालवायचा नाही. पटपट सांगा कुणाला काय काय पाहिजे. तुम्हाला मला ना असा मोठा वगैरे काय मोठा मोठा वडापाव, मोठा वडापाव. अरे तर नसतं का सर? नाही बर्गर करायचं त्याला, बर्गर खायचं. ठीक आहे, तुम्ही काय बी ठरवा. तुम्हाला आईस्क्रीम शिवाय काय मिळणार नाही. आईस्क्रीम नको तुम्हाला का? दुसरं काय पाहिजे? काय मिळणार नाही तुम्हाला सांगा. आईस्क्रीम चालते. मला असं कोणवाला आईस्क्रीम आणि ह्याला एक चॉकलेट कोणवाला तुझं तू बघ, माझं मी बघतो. दादा मला ना निदान 4 फ्लेवरचे तरी आईस्क्रीम पाहिजे. हो हो, व्हॅनिला, चॉकलेट, मँगो आणि आमरड. ते लहान असतं तसं. धनु दीदी ते आलमंड असतं. हा तेच ते आजच्याचा फोन आहे, 2 मिनिटं. हा ते बोल ना. काय दादा काय झालं? तेजूला दवाखान्यात ऍडमिट केले. काय? आत्या काय झालं तेजूला? अरे अजून काही कळलं नाही. घरातल्या घरात एकदमच चक्कर येऊन पडली. अरे शत्रूनं आम्हाला बोलवलं तेव्हा तर बेशुद्ध झाली होती. काय केलं तुम्ही? काय केलं? काय केलं? डॅडी मागच्या वेळी मारहाण केली होती तिला. अशी कशी बेशुद्ध पडली ती? तुम्ही काय केलं तिला? काय केलं? जावई बापू, माझं काय म्हणणे, हे काय भांडण करायची जागा आहे? हॉस्पिटल आहे. आपल्या सुनबाई तिकडे बेशुद्ध पडल्या, त्याचा तरी विचार करा. आणि मी काय म्हणतो, तुम्ही शांत व्हा ना. डॉक्टर येतील, त्या सांगतील की आपल्याला काय झालंय. हा ऐका माझं. हा बरं दिसत नाही हो. मी तुळजाला फोन करतो. अरे तिला फोन केला होता मी, पण तिचा फोन लागतच नाहीये. मग मेसेज टाकून ठेवलाय. तुमच्या शत्रुघ्न निंबाळकर कोण आहे? मीच आहे. बोला ना काय. सांगा आता का यायचं नाहीये तुम्हाला घरी? तुझं काही गोष्टींचा तुला अंदाज नाहीये. सूर्याच्या मनात माझ्याबद्दल ईश पेरले गेले. असं असताना मी कशी घरी येणार सांग ना. आई अहो, मला सगळं मान्य आहे, पण तुम्ही जर समोर गेलातच नाही तर त्याच्या मनातले गैरसमज कसे दूर होणार आहेत सांगा बरं मला. तुमच्याबद्दल त्याच्या मनात राग आहे हे माहिती आहे मला, पण तुम्ही आई आहात ना त्याची. एवढ्या वर्षांनी त्याची जन्मदाती आई त्याच्या समोर उभं राहिल्यावर त्याला मायेचा पाझर फुटणार नाही असं का वाटतं तुम्हाला? आई, सूर्याच्या मनात तुमच्याविषयी राग जरी असला ना तरी त्याने खूप वाट बघितली हो तुमची. आणि मी सांगते ना, त्याने तुम्हाला पाहिलं ना तर तो धावत येऊन पहिल्यांदा तुम्हाला मिठी मारेल, इतका आनंद होईल त्याला. तुम्ही फक्त घरी चला, याल ना आपल्या घरी? हो खरंच? आई, आपलं ना आपल्या जिव्हाळ्याचा माणूस एवढ्या वर्षांनी घरी येतोय ना, यावर माझा विश्वासच बसत नाहीये हो. तुम्हाला कधी एकदा घरी नेतीये, सूर्याशी मुलींची तुमची भेट घडवून देते असं झालंय मला.
मिस्टर शत्रुघ्न, हा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही वडील होणार आहात. तेजश्री प्रेग्नेंट आहेत. काय खरंच म्हणजे मी मामा होणार आहे. डॅडी मी मामा होणार आहे. आत्या मी मामा होणार आहे. मी मामा होणार आहे. मी मामा होणार आहे. आज ना सूर्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. मी आज त्याच्या आईला घरी घेऊन जाणार आहे. मामा होणार आहे. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मी मामा होणार आहे. जावई बापू, या बाळाच्या रूपानं आमच्या घरात आनंद येणार म्हणा. बाळाशिवाय घर कसं सुन सुन वाटत होतो, पण आता आमचं घर एकदम भरून जाणार. डॉक्टर, आम्ही तिला भेटू शकतो का? हो हो, त्या एकदम ठीक आहेत. फक्त थोडासा डिझीनेस आहे, ते पण लवकरात लवकर कमी होईल. तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी. हां. डॉक्टर, आम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकतो ना? हो हो, अर्थातच. फक्त काही फॉर्मॅलिटीज आणि काही पत्ते आहेत, ती तेवढी लिहून देईन मी तुम्हाला, आणि मग घेऊन जाऊ शकता तुम्ही त्याला घरी. तेजू, दादा दादा मला बरं तुला बरं वाटतंय का? हा वाटतंय ना? उठायचं नाही अजिबात, हालचाल करायची नाही. दादा मला तुला अगं काय सांगितलं तुला? मागासारखं बस. मला तुला काहीतरी सांगायचंय. तू काय बोलायचं नाही आता, मला सगळं कळलंय. आज तू मला जगातला भारी आनंद दिलास. मला अजून बी ती बारकीच तेज आठवते. ती लहान लहान पावलं टाकत घरात फिरणारी, माझ्या संग खेळणारी माझी लाडकी तेजू. पण पण आता ती मोठी झाली. आज नव्या जीवाला जन्म देणार आहे ती. मी मामा होणार आहे ऐकून ना माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. दादा मी हो, तू आई होणार आहे आणि मी मामा होणार आहे.